सगळ्यांना नमस्कार. मी अशा वेळेला उभा आहे की तुम्ही आता निघून जाण्याच्या तयारीमध्ये आणि सभाशास्त्र मला कळतं, त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. जाहीर भाषणही करणार नाहीये. आज मंदारचं गंधार दशकपूर्ती करत आहे आणि या निमित्ताने मी गंधारच्या सगळ्या टीमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. 10 वर्षामध्ये अनेकांना त्यांनी हे गंधार गौरव पुरस्कार कार्यक्रम केले, पण ही चळवळ जी आहे म्हणजे मंदारचं गंधार जे आहे ते पतंग जे घेऊन निघाले, ती चळवळीचा पतंग उंच उंच भरारी मारतंय. ठाणा हे सांस्कृतिक शहर आहे, याच्यामध्ये एवढी मोठी खाण आहे. अनेक कलाकार निरनिराळ्या क्षेत्रातले, सिनेनाट्य क्षेत्रातले आणि या सांस्कृतिक शहराला साजेल अशा प्रकारचे तुमच्यासारखे श्रोते आणि प्रेक्षक पण आहेत. आणि त्यामुळे मी माझं भाग्य एवढ्यासाठी समजतो की अशा या शहराने मला 4 वेळा या ठिकाणाहून निवडून पाठवलं. त्यांचा आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. तुमचं अस्सल ठाणेकर आहे, त्याच्यामुळे मंदारचं सगळ्या टीमचं, कारण मी एक त्यांचा मेंबरच आहे. आता मी जरी अध्यक्षपद भूषवलं असलं तरी मी कार्यकर्ता आहे मला गंधारचा. मी जवळसं हे म्हणजे आम्ही हुकमी गिराईक आहोत त्यांचे. राजभवन मध्ये देखील आम्ही कार्यक्रम केला. कोविडच्या काळामध्ये अखंडितपणे हे चालू होतं आणि कोश्यारी जी राज्यपाल होते, तर राजभवन मध्ये गंधार गौरव पुरस्कार देखील झाला. हा देखील फार मोठा सन्मान गंधार संस्थेला आहे असं मी समजतो. आज निवेदिता ताईंना फार मोठा पुरस्कार गंधारचा मिळाला आहे. खरं म्हणजे मामा पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पण महाराष्ट्रातल्या जनतेचे ते पद्मविभूषण आहेत की ज्यांनी या दोघांनी 40-50 वर्ष या रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या योगदानाला ही एक प्रकारची कृतज्ञता आपण व्यक्त करतोय की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांना, देशातल्या लोकांना त्यांनी या सिनेनाट्यसृष्टीच्या माध्यमातून एक फार मोठं त्यांची कला सादरीकरण आपल्याला बघायला दिलं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे बिहारचं बऱ्याच वेळा नाव निघालं. बिहारमध्ये डबल सेंचुरी मारली ही तुमचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. आणि इकडे पण डबल इंजिन बसलेलं आहे. सिनेनाट्यसृष्टीतलं हे डबल इंजिन हे देखील या क्षेत्रामध्ये अधिक उत्तरोत्तर अशाच प्रकारची प्रगती करत राहो, लोकांना हसवत राहो, अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता वेळ घेणार नाही, पण अभिजित आता नाही आहे. अभिजितने जाता जाता अनेक सूचना करून जातो. तो पण ठाण्यातलाच आहे ना, अनेक पिढ्या राहतो तो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचा मी दुर्गसेवक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जी सूचना केली त्याचं निश्चितपणे आम्ही विधिमंडळामध्ये मी घेईन. परंतु मी त्याच्या पलीकडे सांगेन की पुस्तकात तर हे आलंच पाहिजे, परंतु आम्ही जे गड किल्ल्याचं आता काम करतो, आता चायना बॉर्डरला मामा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चायना बॉर्डर पासून 100 मीटरवर करतोय. जय शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानचं कायम आवाहन असतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने वर्षातून किमान एकदा कुठल्या ना कुठल्या गडावर जाऊन गडाची माती जी आहे ती कपाळाला लावावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगामध्ये आता पोहोचलेला आहे. आमच्या सरकारने 12 किल्ले जे आहेत ते युनिसेफने मान्य केले. त्याच्यामुळे आमचा देव, आमचे महाराज हे जगामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचं शौर्य आणि पराक्रम, त्यांचे गड किल्ले हा तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू, सगळं करत राहू आपण. पण आज या सांस्कृतिक नगरीमध्ये आता पुण्याच्या लोकांनी बरीच प्राइजेस घेतली.
खरं म्हणजे आता महाराष्ट्राचं काय म्हणतात त्याला सांस्कृतिक राजधानी जी आहे ती आता ठाणे झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम, कार्यक्रम, चळवळ आणि त्याच्यामुळे या बालनाट्याच्या निमित्ताने गंधार हे केवळ कार्यक्रम करत नाहीये, तर हे सिनेनाट्यसृष्टी जी आहे ती अधिक त्याला वैभव संपन्न व्हावं, त्याच्यामुळे त्या चळवळीमध्ये अनेक बाल कलाकारांना तयार करते. आमचं जे शिवबा नाटक आलं त्या शिवबा नाटकामध्ये हे कलाकार कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये 150 कलाकारांना घेऊन काम करतायत आणि त्याच्यामुळे ही चळवळ अशीच पुढे चालत राहू. आम्ही पूर्णपणे तुमच्या ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. निवेदिताताईंनी आपल्याला कबूल केलेला आहे की आम्ही कधीही तुमच्या या चळवळीमध्ये तुम्हाला सहभागी निश्चितपणे होऊ. आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की बिहारच काय सर्व देशामध्ये भाजपमय झालं पाहिजे, त्या समर्थक आहे. त्याच्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना गेली 2-2.5 तास कार्यक्रम चाललेला आहे, जवळजवळ 1.5-2 तास तर मीच आहे बघतोय. या कलाकारांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करतो. सगळे बाल कलाकारांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं, इट्स अ ग्रेट थिंग आणि त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.